नमस्कार मित्रांनो, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती आपलं सहर्ष स्वागत करतोय। आज सांगोला तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने बघितलं तर नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांच्या आपल्याला धावपळी सुरू झालेल्या बघायला मिळत आहेत आणि यातच निवडणुकीच्या अनुषंगाने सांगोला तालुक्यातील राजकीय जे पक्ष आहेत, राजकीय नेते आहेत, ते कशा पद्धतीने भूमिका मांडतायत याकडे सर्वांचं तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे। यातच खऱ्या अर्थानं सध्या जर आपण सांगोला तालुक्याची परिस्थिती बघितली तर अग्रेसर जर कोण असेल तर त्यामध्ये प्रामुख्याने न्यू राष्ट्रीय समाज पक्ष सध्या एक विशिष्ट आघाडीवरती असलेला आपल्याला बघायला मिळते आणि याच अनुषंगानं आपल्या आज लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती इंजिनियर रामचंद्र घुटुकडे आणि याचबरोबर आर.वाय. घुटुकडे सर हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांची जी काय भूमिका असणार आहे आणि नगरपालिका निवडणूक कशा पद्धतीने त्यांनी आखणी केलेली आहे या संदर्भात आपण खऱ्या अर्थाने चर्चा करणार आहे। खऱ्या अर्थानं घुटुकडे साहेब, सांगोला तालुक्याची नगर परिषद गेल्या 8 वर्षापासून या ठिकाणी रिक्त होती आणि कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम या निवडणुकीतून होणार आहे। यामुळे न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीनं अजेंडा तयार केलेला आहे आणि तुमची भूमिका कशा पद्धतीने तुम्ही घेतलेली आहे? पत्रकार साहेब, आपण आमची मुलाखत घेताय त्याबद्दल तुमचं सर्वात प्रथम आभारी आहे। प्रस्थापित पक्षांची धोरण काय आहे की पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा। त्यामुळे इथला जो शेकाप असेल, BJP असेल, शिवसेना असेल, हे पारंपरिक पक्ष गेली 70 वर्ष झालं कुठलंच धड काम नाही करत, विकास नाही, फक्त काही कार्यकर्त्यांना बोटावर मोजणाऱ्या हाताशी धरायचं आणि त्यांना या इलेक्शनमध्ये उतरवायचं आणि त्यांच्याच खिशातले पैसे घालवायचं। हा जो काही आतापर्यंतचा चालत आलेला खेळ आहे, ह्याला पूर्णपणे तालुक्यातील नगरपालिकेमधली जनता कंटाळलेली आहे। त्यांना स्वच्छ, पारदर्शक, न भ्रष्टाचार केलेला उमेदवार हवा आहे। त्यासाठी आम्ही छोटे छोटे पक्ष मिळून या सांगोला तालुक्यात या तिघांना प्रस्थापित 3 पक्षांना वगळून आघाडी निर्माण करून प्रस्थापित कोणते पक्ष आहेत? शेकाप हा प्रस्थापित इथला पक्ष आहे, BJP हा इथला प्रस्थापित पक्ष आहे आणि शिवसेना म्हणजे उबाटा प्लस बापूंचा जो आहे तो, असा हे तिन्ही पक्ष प्रस्थापित पक्ष आहेत। मग आता त्याला तुम्ही तोडीस-तोड देण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही अजेंडा तयार केलेला आहे? आमचा सर्वात महत्त्वाचा अजेंडा म्हणजे इथली जे काही भ्रष्टाचार आहे, पोलीस स्टेशनची कामं आहेत, महसूलची कामं आहेत, ह्याच्यात जो काही भ्रष्टाचार होतोय याला लगाम लागावा आणि जो टॅक्स भरतायत लोक त्याला त्यांच्या सोयी सुविधा वेळेवर मिळाव्या, त्यासाठी जे काही आम्हाला करता येईल आणि स्वच्छ उमेदवार ज्यांना कधीच भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही, ज्याच्या घरात कधीच नगरसेवक झाला नाही, असे स्वच्छ, यंग, पारदर्शक उमेदवार आम्ही देणार आहे। यामध्ये सर खरं बघितलं तर तुम्ही सुद्धा विधानसभेची निवडणुका यापूर्वी लढवलेली आहे। तर सांगोला तालुक्याचा विकास झालाय की नाही झालाय असं काय वाटतंय तुम्हाला? गेल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सांगोला तालुक्याचा स्पष्ट सांगतो, विकास झालेला नाही। कारण विकास झाला असता तर लोक ऊसतोडीला गेली नसती, इथंच कारखाना झाला असता, इथंच MIDC झाली असती। बेंगलोर वगैरे या गावात लोकांनी जायची गरज नाही ना। म्हणजे राजकर्त्यानं विकास झाला, पण आमदाराच्या आणि खासदाराच्या, नगरसेवकाच्या घरचा विकास झाला। त्यानं प्रॉपर्टी घेतली, दुसरीकडं बंगलं घेतलं, त्यानंतर बायका पोरांच्या नावावरती बँक बॅलन्स केला, म्हणजे त्या स्वतंत्र उमेदवाराचा विकास झाला। आणि ज्या वेळेला एखादा उमेदवार उमेदवारी करायला बाहेर जातो, त्याचाच दुसरा भाव बंड करतो, मलाही मान्य नाही म्हणून, आणि या दोघांच्या मध्ये सेटलमेंट होतं, आर्थिक देवेघेव होतं, मग ह्यांचं बंड मिटलं आणि त्यावेळेला परत हा भाव दुसऱ्या निवडणुकीला येतो। म्हणजे आर्थिक साठलोट इथं केलं जातं, सामान्य जनतेला फसवलं जातं। येणाऱ्या नगरपालिकेला ज्यानं पहिला आमची सांगोला तालुक्यातली ऊसतोडी करायला लावली 50 वर्ष बाहेर, न्याय कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना तुम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे? कार्यकर्त्यांना न्याय ह्याच्यासाठी देणार की त्या कार्यकर्त्याला, प्रत्येक फटक्या कार्यकर्त्याला रस्त्याचं टेंडर असेल किंवा नगरपालिकेतले अनेक शासकीय कामं असतील किंवा त्याला MIDC रोजगार हे निर्माण झालं पाहिजे। आणि एका ग्रामपंचायतीला जर एका वर्षामध्ये 85 लाख रुपये येत असतील तर सांगोला तालुक्याची नगरपालिका ही सगळ्यात मोठे, वर्षाला 1 ते 2 कोटी रुपये येतात। 5 वर्षाचे भयानक पैसे येतात। आमदार फंड, खासदार फंड, ग्रामविकास मंत्री मुंबईतून अनेक प्रकारचा आर्थिक नगरपालिकेला येत असतो आणि याच्यातून
जनतेचा विकास हा होत असतो आणि आम्ही स्वतः डिजिटलायझेशन करून विकास करणार. तुम्ही आता सांगितलं की MIDC या ठिकाणी येणं गरजेचं आहे. खरं तर बघितलं तर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय नेत्याने आश्वासन दिलं होतं की आम्ही MIDC काही दिवसामध्ये आणू. मग ती सध्या आलेली नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि येणार पण नाही. का येणार नाही? का येणार नाही? कारण इलेक्शन झालं. बरं. या वर्षात तुम्ही गटरीचं उद्घाटन दाखवा. बरं. या वर्षामध्ये आलेला जो आमदार आहे त्या आमदारानं एका वर्षात ते 1.5 वर्षामध्ये गटारीचं सुद्धा उद्घाटन केलेलं नाही. हे सामान्य जनतेला समजलेलं आहे. समाजाच्या नावावर किंवा बहुजनांच्या नावावर आमदार आपल्याला नको आहे. आपल्याला विकासासाठी आमदार पाहिजे आणि हा विकास जर एक साधं मेंढपाळ ह्याच्या मागे फिरणारं पोरग जरी आमदार झालं तर त्याला सुद्धा विकास करता येतोय. मग तुम्हाला काय वाटतं की बापू जर असते तर विकास झाला असता? आम्ही काय बापूजी वकिली करण्यासाठी या ठिकाणी उभा राहिलेलो नाही. बापू हा त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. विकास करतील न करतील, पण आमच्या पक्षाचा अजेंडा एकच आहे. प्रस्थापित पुढाऱ्यापेक्षा गावठी रानात वनात फिरणारा, लोकांच्या गरजा काय माहीत असणारा, शासकीय कामं माहीत असणारा, नगरपालिकेला पैसा येतो कुठून, खर्च कुठं जातो याचा हिशोब जनतेसमोर जो देतो त्याला आम्ही निवडून देणार. ह्या प्रस्थापित 5 ते 10 वर्षात नगरपालिका झालेल्या आहेत, ज्यांची 70 वर्षे ओलांडून गेलेत, अशाला आम्ही नगरसेवक म्हणून जनता मतदान टाकणार नाही. त्यामुळं न्यू राष्ट्रीय समाज पार्टीनं उमेदवारी आघाडी पक्षांना, सर्व वंचित घटकांना, सर्व संघटनांना एकत्रित घेऊन उमेदवार जाहीर केलेला आहे नगराध्यक्ष पदाचा. याचबरोबर बघितलं तर खऱ्या अर्थाने इंजिनियर साहेब बघितलं तर सांगोला तालुक्यामध्ये गेल्या 8 वर्षापासून सातत्याने सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले काही कार्यकर्ते आहेत की जे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत की आता आम्हाला उमेदवारी भेटेल आणि खऱ्या अर्थानं आम्हाला त्या प्रभागाचा विकास करता येईल असं होईल असं वाटतं. आणि राजकीय जे पक्ष आहेत मोठे त्यांच्याकडून अशा पद्धतीचं त्यांना पाठबळ मिळेल किंवा उमेदवारी मिळेल, काय वाटतं तुम्हाला? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत असं कुठंच लिहिलेलं नाही की तुमच्याकडे एवढे एवढे पैसे असेल तरच निवडणूक लढवू शकतो. अहो, माझ्यासारखा एक सामान्य फाटका माणूस जर लोकसभा 2 वेळा लढवून जर 58,000 मतं घेत असेल, तर इथले जे कोण सुशिक्षित इथले उमेदवार आहेत ह्यांनी कशाला ह्या 3 पक्षांच्या तिथं जाऊन पाया पडायचं आहे, त्यांच्या तिथं हाजी करायचं आहे, त्यांना मस्का लावत बसायचा आहे. अरे घ्या ना निर्णय. तुम्ही जर सक्षम असाल, त्या वार्डात काम केलेलं असेल, आता तुम्ही म्हणला जसं सामाजिक काम केलंय त्या मुलानं, स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहावा. कोणी नाही दिले तर आम्ही उमेदवारी देऊ. ह्या तिघांच्याकडे तुम्ही जाऊ नका. कशाला जाताय त्यांचं ती ही करायला, मस्का लावायला? ते मुलकाचे ताटायला लागले ते की आमच्याकडे 100 एका वार्डात 15-15 लोक इच्छुक आहेत यांच्याकडे. 2 तिकीट देणार आहेत. कुणाला देणार आहेत ही तिकीट? अरे शेकापला कुणाला देणार आहे? बापूचा गट कुणाला देणार आहे? आणि भाजप कुणाला देणार? ह्यांचा तर मेळ आहे का? ह्यांना एक उमेदवार आतापर्यंत जाहीर करता आलाय का? म्हणजे ह्यांना काय करायचंय, जे उमेदवार आहेत त्यांना थोडंसं नाराजी दूर करायची. तुला स्वीकृत करतो, फलान करतो आणि एकदा इलेक्शन झाले की ते कार्यकर्त्याकडे डुंकून बघत नाहीत ही लोक. त्यामुळं नवीन युवकांना एकच सांगू इच्छितो, या तिघांच्या नादाला आणि उमेदवारीच्या नादाला लागू नका. उद्यापासून अर्ज भरायचा टाइम चालू झालाय. कोणी नाही दिलं तर न्यू राष्ट्रीय समाज पार्टी आणि छोटे छोटे पक्षांची जी आघाडी केली ती तुम्हाला एबी फॉर्म देईल. आणि ह्यांच्याकडे काय आहे? ह्यांचं काय आतापर्यंत तिघांचं कर्तृत्व आहे? मग कर्तृत्व असतं तर मग ह्याने आमदारकी वेगवेगळी लढली नसती ना. मग ह्यांचा आता ते एकत्र आहेत वाटते का? अहो, सेटलमेंट रोज रात्रीच्या बैठका चालू आहे त्या. बरं. ह्याची त्याच्याबरोबर, त्याची त्याच्याबरोबर. कसं कोणाकडे कोणी कुठला उमेदवार द्यायचा ही लोक तिघ जण ठरवायला लागली ती मग कुणाची जिरवायची. जनता संभ्रमात घालवण्याचा प्रयत्न चालू आहे असं वाटतं तुम्हाला? 100% चालू आहे. कुठल्या वार्डात कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं ही तिघ जण सांगायला लागलेत रात्रीचं बसून. दिवसा वेगळं जाहीर करतात आणि रात्रीचं सांगतात की ह्याच्या विरोधात हा नको, ह्याच्या विरोधात हा नको. म्हणजे उमेदवार जे मित्रमंडळ आहेत का नाही ह्यांना येड्यात काढायचं काम ह्या तिघांचं मग चालू आहे. आता ज्या शेतकरी कामगार पक्षाकडून याचबरोबर बापू गटाकडून जी काही उमेदवारी जाहीर झालेली आहे किंवा इतर काही पक्ष उमेदवारी जाहीर करतायत, ह्या जी काही उमेदवारी जाहीर झाल्या आहेत ह्या मग खऱ्या अर्थानं जाहीर झाल्या आहेत का नुसता दिखावा म्हणून जाहीर झाले, काय वाटते? अहो, 21 तारखेला जाहीर कळेल ना कुणाचे अर्ज राहिलेत आणि कुणाचे गेलेत, कुणी सेटलमेंट केली आणि कुणी नाही केली. ही 21 तारखेला तुम्हाला आपल्याला कळणारच आहे. आता मोठ्या तोंडाने जाहीर केले ते टिकते का नाही ते आपल्याला बघू ना. दूध का दूध, पाणी का पाणी.
तर आपल्यासोबत खऱ्या अर्थानं न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचा जो काय अजेंडा होता तो कशा पद्धतीने यांनी मांडलेला आहे हे आपल्याला खऱ्या अर्थाने इथं समजलेलं आहे. आणि अशाच पद्धतीच्या सर्व आक्रमक पद्धतीच्या जी काय मीडियाच्या माध्यमातून आपण जी आडाखडा घेणार आहे या येणाऱ्या निवडणुका संपेपर्यंत लोकसंवाद मराठीवरती आपल्याला प्रत्येक गोष्ट ही अपडेट अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. धन्यवाद.